रूपा पाहता रोजनी रूपा पाहता रोजनी रूपा
संगती सर्व काळ संगती सर्व काळ संगती सर्व काळ झालो आता याचे सत्य आता याचे सत्य झालो आता याचे सत्य आता याचे सत्य बाई काळा बाई काळा बाई काळा म्हणे फोटो झाले चिन्ह Bye.
घुमाए जय 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 ढोपार 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 घुमाए जय जय ढोपार घुमाए धन्य विमानीन आपुले संजेता धन्य विमानीन आपुले संजेता पड़े आबाए पार हाथे न पड़े आबाए
टाळी 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 हा बोला कुंडले कमरला श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नंदसिंह बाबा श्री संत दगा बंधू अयोध्याधीश रामचंद्र भगवान देवा कुंडली हरि धन्य मी मानिना फुले संचेत धन्य मी मानिना फुले संचेत राहिले से प्रीत तुझे नामी धन्य मी मानिना आपुले संचेत राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याचे संदेह नाही न पड्या बाई काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगते ब्रह्मरस करू भोजन पंगते संतांचे संगते सर्व काळ धन्य झालो आता याचे संदेह नाही न पड्या बाई काळाती तुका म्हणे पोट झाले चिन्हाय कादलेचे कायावडीने धन्य झालो आता याचे संदेह नाही न पड्या बाई काळाती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संतातिया स्मरण होय सकाळी विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विवेकाने जाणित सुगडीत समाजा टिकविले महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलले रसे तर विलास श्री भागवत तरोतया ज्ञानेशातील मती मी वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाय पात भजचे चिरगुटराया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परि तुझा मुद्रांकित मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमुळे फलेंद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी
तुझ बिन शंभो मज कोण तारे प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करो प्रणाम कभी तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपयेक उनके पग वंदन करो नासुक विघ्न अनेक करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तम् वटास्य पाटास्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जिह्वे रसज्ञ मधुर प्रियत्वं सत्यं हितं तं परमं वदामि आवर्णयेता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा वचन एका कमलापती वचनायका कमलापते वचनायका कमलापते वचनायका कमलापते माझे रंगाचे विनंदे 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 वचनायका कमलापते माझे रंगाचे विनंदे माझे रंगाचे घ्यावे घ्यावे माझी भाट दरिका माझे नाणिक कर जुळतो कथे काळी आपण असावे जवळी धन्य मी मानेन आपुले संचित धन्य मी मानेन आपुले संचित राहिले प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याची संदेह नाही न पड्या बाई काळा हाती प्रस्तुत प्रसंगी या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहामध्ये जमलेल्या सर्व भावी भक्तांच्या सेवेसाठी भगवान मारुतीराय भगवान पांडुरंग परमात्मा भगवान अयोध्याधीश रामचंद्र प्रभू यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता माझे माता पिता श्री गुरु यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जो अभंग म्हणून दाखवला हा ज्ञानेश प्रिय गोस्वामी तुकोबारायजी महाराज यांचा हा ज्ञानोत्तर भक्तीतील असा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या प्रारब्धाला आपल्या नशिबाला आपल्या संचिताला धन्यता देतात. ऐका कान देऊन श्रवण करा म्हणजे सर्व अंगाचं कान करा आणि श्रवण करा. आपल्या प्रारब्धाला आपल्या नशिबाला आपल्या संचिताला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देत आहेत. कोणते तुकोबाराय? ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये श्री एक अण्णांना करिता मेली दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान श्री एक अण्णांना करिता मेली नवे एक मुलगा मेला 52 लाखाची प्रॉपर्टी समाजाने बुडवली तरी सुद्धा हा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या नशिबाला आपल्या प्रारब्धाला आपल्या संचिताला धन्यता देतात. अजून पुढे सांगतो जगद्गुरु तुकोबाराय कोणते तुकोबाराय? ज्या समाजाने जगद्गुरु तुकोबारायांना गावात राहू दिलं नाही. कारण स्वतः तुकोबाराय म्हणतात कोपाला हा पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण गाली. ज्या समाजाने जगद्गुरु तुकोबारायांना गावात राहू दिलं नाही तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात
बाबा मी माझ्या प्रारब्धाला, माझ्या नशिबाला, माझ्या संचिताला धन्यता देतो. काय विश्वास होता जगद्गुरु तुकोबारायांचा देवाच्या नावावरती आणि देवावरती. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तुमच्या प्रारब्धाला, तुमच्या नशिबाला धन्यता देतात, का म्हणून देतात? अरे समाजाने तुम्हाला गावात राहू दिलं नाही, तुमचा एक मुलगा मेला, पत्नी अन्न करिता मिळली दुष्काळामध्ये, तुम्ही पूर्ण संसारावरती तुळशीचं पान ठेवलं आणि तरी सुद्धा तुमचा संसार पूर्ण फाटका झाला. अरे स्वतः देव तुम्हाला घ्यायला आले तेव्हा सुद्धा देवाला खाण्याकरता तुमच्याकडे अन्न नव्हतं. कारण पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मुळती जर्जर जर्जरीत पाण्या माझे राहिलेल्या कन्या. अरे अन्न नव्हतं तुमच्या घरामध्ये राहायला, तरी सुद्धा तुमच्या प्रारब्धाला, तुमच्या नशिबाला तुम्ही का धन्यता देताय? अरे आमच्या जीवनामध्ये पहा, आमचं तर एखाद्या वेळेस घडू नये पण घडालं, जाऊ द्या इतक्या लांब जाऊ नका. 2 वर्षापूर्वी फक्त कोरोना आला, चांगले चांगले खानदानी माळकरी त्यांनी खुंटील्या माळा टाकल्या आणि पांढरे कांदे खायला लागले. का? एवढं संकट आलं होतं का आपल्यावरती? एवढं संकट ज्या संतांवरती आलं तेवढं संकट आपल्यावरती आले नाही, पण तरी सुद्धा आम्ही आमचा विश्वास कमी पडला, माळा खुंटीला टांगल्या. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, अरे पत्नी मेली मरू दे, मुलगा मेला मरू दे, अरे काही होऊ दे, पण माझ्या देवाच्या नावावरती विश्वास आहे, मी माझ्या प्रारब्धाला, माझ्या नशिबाला धन्यता देतो. त्यावेळेस एक साधक उठला, महाराज तुमच्या प्रारब्धाला, तुमच्या नशिबाला का धन्यता देतात? त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, अरे संसारिक धन्यता वेगळी आणि पारमार्थिक धन्यता वेगळी. संसारिक धन्यता कोण? एखाद्या वेळेस खानदेश प्रांतातून, महाराष्ट्रातून एखादा जर डोक्यावरती बोजा घेऊन फक्त अंगाचे कपडे घेऊन जर या ठिकाणी आला असेल आणि त्याची करोडो रुपयाची प्रॉपर्टी झाली असेल ना, तो म्हणतो माझ्या प्रारब्धात इथं होतं हे मला मिळालं. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय तसं नाही, हे संसारिक प्रारब्ध झालं, संसारिक संचित झालं, संसारिक नशीब झालं, पण पारमार्थिक तसं नाही. पारमार्थिक प्रारब्ध असं आहे, तुमच्या जवळ जरी काही नसेल पण देवावरती जर तुमचा विश्वास असेल, देवावरती जर तुमचा भाव असेल आणि देव जर तुमच्या जवळ येत असेल, देव तुम्हाला दर्शन देत असतील, काही नसताना, श्रीमंती नसताना जर देव दर्शन देत असेल तर म्हणावं आमचं प्रारब्ध धन्य आहे. दशरथ तुकोबाराय म्हणतात माझं प्रारब्ध धन्य आहे. का धन्य आहे? कारण मी रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो. जगद्गुरु तुकोबाराय ज्या दिशेला जातात ती दिशा सुद्धा श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणते. अर्थात त्यांचा पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडतो तिथून सुद्धा देवाचं नाव बाहेर येतं. एवढंच नाही, तुमच्या आमच्या सारख्या साधारण साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज अहो तुम्ही रात्रंदिवस त्याचं चिंतन करतात, अहो चिंतन करण्याचा फायदा परिणाम किती वेळ तुमचा वाया जातो चिंतन न करण्याचा? त्यावेळी जगद्गुरु तुकोबाने इतकं सुंदर उत्तर दिलं. पहा, संतांमध्ये आपल्यामध्ये काय तफावत आहे, काय फरक आहे एक जाणून घ्या. तुकोबाराय म्हणतात शिंक जांभोळी खोकला. काय बोलले? माझा एवढा जो वेळ वाया जातो देवाचं नामचिंतनाविना. किती? शिंक, जांभोळी आणि खोकला. खोकल्याला जेवढा वेळ जातो, जांभोळीला जेवढा वेळ जातो, शिंकाला जेवढा वेळ जातो ना, एवढाच वेळ माझा वाया जातो. अन्यथा पूर्णतः मी देवाचं नामचिंतन करतो. मग महाराज तुम्ही का म्हणजे पूर्ण वेळ नामचिंतन करतात, मग बहिर दिशेला बसताना तरी शांत बसता का? 2 नंबरला बसताना तुकोबाराय म्हणतात अरे त्या ठिकाणी सुद्धा मी शांत बसलो, कारण ते मला कळत नाही, फक्त एवढ्याच वेळ माझं नामचिंतनाने वेळ वाया जातो. मग ठीक आहे महाराज, मग जर तुमचं एवढाच वेळ नामचिंतनाने वाया जात असेल मग तुमच्या प्रारब्धाला, तुमच्या नशिबाला का धन्यता देतात? त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत माझं रात्रंदिवस त्याचं चिंतनावरती विश्वास आहे, म्हणून मी माझ्या प्रारब्धाला, नशिबाला धन्यता देतो. राहील असे प्रीत तुझे नामी, तुझ्या नामावरती प्रेम आहे म्हणून धन्यता देतो. महाराज रात्रंदिवस चिंतन केलं तर त्याचा परिणाम फायदा काय होतो? काय होतो? देवाच्या नामचिंतनाचा फायदा काय होतो? हा बस बरोबर आहे, तूच सांगितलं ना, तू जे विठ्ठल नामचिंतनाचा फायदा काय?
तर महाराज म्हणतात राहील येसे प्रीत तुझे नामी. नामचिंतन करण्याचा फायदा काय? ऐका माय मामल्यो, तुम्ही हे महादेवाच्या मंदिरावरती जातात, तुम्ही प्रत्येक देवदेवताच्या मंदिरावर जातात, आम्ही हे देव दर्शनाला जातो, पण दर्शनाचा देवाच्या मंदिरावर जाण्याचा फायदा काय? जीवनामध्ये तर काळाच्या तडाख्यात माणूस जात नाही. काय? काळाच्या तडाख्यात माणूस जात नाही. महाराज म्हणतात न पडियाबा ही काळा हाती. जर त्याचं चिंतन केलं तर काळाच्या तडाख्यात जाणार नाही. न पडियाबा ही काळा हाती. तुम्ही आम्ही जेवढे बसलेलो आहोत माझ्या सकट, तुम्ही आम्ही सर्व काळाच्या तडाख्यातले माणसं आहोत. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात काळ हे कादळ्या अवघ्याचे आकार उत्पत्ती संहार घडामोडी न्याय पहा केवळा पसरला असे चवळा उकळून माझी वळा आकार गल. सर्व तुम्ही आम्ही काळाच्या तडाख्यातले माणसं आहोत. या मृत्यूलोकामध्ये जो आला तो जिवंत राहिला नाही, कारण या जगाचं नाव मृत्यूलोक आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, आधी करून कबीर महाराज सुद्धा म्हणतात 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 187 33 कोटी देवता मर गए पड़े काला के पासी पर मर गए पैगंबर मर गए हके मदोगी. जो आला तो जाणार है, आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ चले कोई बंदे जंजीर, कोई बंदे जंजीर. जो आला तो जाणार आहे. मग नामचिंतनाचा फायदा काय आहे? तर काळाच्या तडाख्यात तुम्ही आम्ही जाणार नाही. मग एक समजलं महाराज, नामचिंतनाचा फायदा काळाच्या तडाख्यात जाणार नाही, पण नामचिंतन करण्याचा फायदा अजून काय आहे हे जर कोणी विचारलं तर आमच्या भजनी मंडळांना विचारा. सर्वसाधारण आम्ही पोट भरून महाराज तुमच्या जवळ येतो, तुम्ही आम्हाला तारखा देतात. आमची पंगत जिथं असते तिथं तुम्हाला काय काय खायला मिळतं? खरं सांगा. मासोळी काय काय खायला मिळतं? अहो साधारण आमच्या पोट भरू कीर्तनकारासोबत तुम्ही येता तरी तुला एवढं सुंदर लोक स्वयंपाक करून खाऊ घालतात. संतांच्या सहवासामध्ये काय भेटणार नाही? अरे सद्गुरूच्या सहवासामध्ये काय भेटणार नाही? जाना श्रीगुरूंच्या सहवासामध्ये जा, सद्गुरूंच्या सहवासामध्ये जा, काय भेटेल? परब्रह्मी पक्वान गुरुमुखे जेवण जेविले. नामदेवराय वर्णन करतात गुरुमुखे जेवण जेविले. काय जेवण केलं आम्ही? अनुभवबात लय लक्ष कडी जेवणारा गोळे घेत असे दया क्षीरगारे शांते पुरणपोळी घृत एक कलोळे प्रेम माझी विषयाचा गोळा तुमकोनी सांदिला नामाच भला संसाराशी. हे संतांच्या संगतीतलं जेवण आहे. आणि जर नामचिंतन केलं तर संतांचा सहवास मिळतो. मग हे जेवण किती खाणार? तर जगन्नाथ म्हणतात श्रीमंत माणसाला किती जरी पैसा कमवला जसं त्याचं पोट भरत नाही, तसं सद्गुरूच्या मुखात संतांच्या मुखात जेवण आम्ही करत असताना आमचं पोट भरत नाही. तुका म्हणे पोट दाले चिन धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता याची संध्या नाही. पर्याबाई काळाती आपलं हे नवसारी शहर, या शहरामध्ये हा कार्यक्रम निमित्त आहे. जवळजवळ तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक हनुमानजी मंदिर पंचकमिटी आयोजित श्रीराम नवमीचं व हनुमान जयंतीपर्यंत हा कीर्तन महोत्सव ही कमिटी आणि समस्त जेवढी ग्रामस्थ मंडळ आहे राबवत असते. महाराज प्रांतात राहून जर परमार्थ सुंदर असा होत असेल, नियोजन सुंदर होत असेल तर याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? दिवसभर राब राबणारा हा समाज, पण तरी सुद्धा कुठंतरी देवाचं नाव धर्म कुठं विसरला नाही. हल्ली असं आहे कामाच्या ओघामध्ये लोक विसरत चालले, समाजाला विसरत चालले, गावाला विसरत चालले, घराच्या लोकांना विसरत चालले. काळ तसा येऊन ठेपलाय, पण तरी सुद्धा हा तुमचं प्रारब्ध चांगलं आहे, तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही एवढ्या लांबून येऊन सुद्धा पोट भरण्याकरता तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो, पण तरी सुद्धा देवाला विसरलो नाही. जगाचा बाप आजच्या दिवशी अवताराला येतो आणि तुम्ही आम्ही सर्व हा उत्सव साजरा करतो. याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं पाहिजे जीवनात? कोणतं भाग्य पाहिजे? आज प्रभू रामचंद्र अवताराला येतात आणि तुम्ही बरोबर सप्ताह त्यावेळी सुरुवात केली. देवाचा अवतार सप्त्याची सुरुवात, भक्ताचा अवतार सप्ताहाची सांगता. बरोबर हनुमंतराय सकाळी सकाळी अवताराला तर तुमचं कार्याच्या कीर्तन सप्ताहाची सांगता होत असते. महाराज
हे आपलं प्रारब्ध चांगलं आहे की तुम्ही आम्हाला देवाने कोरोनाच्या काळामध्ये सुरक्षित ठेवलं, म्हणून आज तुम्ही आम्ही कीर्तन श्रवण करण्याकरता, देवाचं चिंतन करण्याकरता या ठिकाणी येऊन बसलो. नाही तर कलियुग वाईट आहे, कलियुग चांगला नाहीये. मी तुम्हाला असं विचारतो, कलियुग चांगला आहे का वाईट आहे? कलियुग चांगला आहे का वाईट आहे? तुमले कोणी बियाण काढेल नाही ना? हा बियाण काढणे का उत्तर नाही देवा. कारण आई कीर्तन अशा टाइमला चालू व्हायले जेव्हा आमनं कीर्तन सरस तवय तुम्हाला गावनं कीर्तन सुरू काय शरीर वागे चालू राहतं. कारण पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये एवढं भव्य दिव्य मिरवणूक माझ्या तरुण मंडळांनी सर्व ग्रामस्थ मंडळांनी एवढी भव्य दिव्य मिरवणूक काढलेली आहे. काळाची गरज आहे. वास्तविक पहिला शहरातला तरुण सुंदर असं आयोजन नियोजन करून हिंदू धर्माला जागृत ठेवतो आहे. शहरातला तरुण हिंदू धर्माला सुंदर आयोजन करून हिंदू धर्माला जागृत ठेवतो आहे. आपलं कीर्तन अर्धा तास लेट, 1 तास लेट झाला असेल तर काय फरक आहे? कारण आपला जे भवितव्य आहे ते आपलं तरुण आहे आणि तरुणाची जर अशी आकांक्षा असेल, अपेक्षा असेल आणि सुंदर आयोजन नियोजन करून जर प्रभू रामचंद्राचा उत्साह जोरात थाटामाटा साजरा करत असेल तर अजून दुसरं काय पाहिजे? अरे फालतूक ठिकाणी नाचण्यापेक्षा, मरक्या नवरदेवापुढे नाचण्यापेक्षा, हळदीच्या दिवशी नाचण्यापेक्षा जगाचा बाप अवताराला येत असेल आणि माझा तरुण जर नाचत असेल याच्यापेक्षा भाग्य काय? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना काय पाहिजे? पण मी तुम्हाला असं विचारतो, कलियुग चांगला आहे का वाईट आहे? नानमाय चांगला आहे. कशा आहे? चांगला आहे. पण आता मग तुम्हाला विश्वास कोणवर आहे? संतावर आहे का आपल्यावर? तुम्हाला स्वतःवर आहे? स्वतःवर आहे. मग संत सांगितले खोटं आहे का? संत जे बोलतात ते खरं बोलतात का खोटं? नाथ बाबांचं प्रमाण देतो. नाथ बाबा म्हणतात, नाथ बाबा सांगतात, शकून सांगावया आले बाई माझ्या नावा. सकाळी सकाळी येऊन जागृत करतायत. संत केव्हा पिंगळाच्या स्वरूपात येतात, केव्हा वासुदेवाच्या स्वरूपात येतात, समाजाला जागृत करतात. नाथ बाबांनी प्रमाण दिलं, शकून सांगा वया आले माई माझे नाव. संत तुम्ही कुठं राहता त्याने संत महात्मे म्हणतात, कैकाय बाबा दुरील माझा देश. माझा देश फार लांबचा आहे. तुमचा कुठे आहे? तुम्ही कोणत्या गावचे? शेगाव. शेगाव बी नाही. माझं गाव एक नाही, धावडा एक, कटरा एक, कोडतलंगा नाही. पण माझं ते पण आकातून मायर हिडोदा बी नाही आहे, येलाना बी नाही आहे. अरे संत स्वतः म्हणतात दुर्वाणी आलो मी गा, दुःख झाले दारुण. तसं तुमची आमची स्थिती आहे. आम्ही पण दुरून आलो. किती दुरून आलो? 9 मास कष्टवासी दाव्याने प्रस्तुत. महाराज आपला प्रवास कमी आहे का? कमी आहे प्रवास. तुम्ही शेगावचा प्रवास किती आहे अंतर? आमचा प्रवास किती अंतर आहे? तुमचा प्रवास किती अंतर आहे? पण आईच्या उदरातला प्रवास कसा आहे? संत महात्मे म्हणतात मी सुद्धा लांबून आलो आणि तुम्ही आम्ही बसलेले माझ्या सगट, तुम्ही आम्ही सुद्धा लांबून आलोय. पण ते लांबून आले ना, ते उपदेश करतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा लांबून आलो ना, आम्ही उपदेश समजून घेत नाही. संतांचा उपदेश काय? संत महात्मे म्हणतात काय सांगितलं शकून? 5 वर्षाची नारी भातार मागेल,
काय संतांचे शब्द होते हो. 5 वर्षाची नारी भ्रातार मागेन, 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन, बहीण भावाचा विवाह लागेल, 17 जाती एके ठिकाणी जेवतील, थोर दादा पर्वत उडून जातील. काय सांगितलं. आणि बरं संत जे बोलतात ते खरं बोलता का खोटं. खरं बोलता का खोटं. खरं बोलतात. एखाद्या वेळेस माझ्यासारखा फेटा बांधून चाटा मारणारा खोटं बोलू शकतो. संत खोटं बोलत आणि जे खोटं बोलतात त्यांना संत म्हणत. हा, संत खोटं बोलत नाही. संत जे बोलतात तेच घडतं आणि आता हल्ली तेच चालू आहे. जे संत लिहून गेले, जे बोलून गेले तेच कलियुगामध्ये चालू आहे. पण नाथ बाबांनी सांगितला कलीचा महिमा. हा कलियुग चांगला आहे का वाईट आहे. कसा आहे. वाईट आहे. कसा आहे. वाईट आहे. फक्त पार्ट्या बदलावून काम करा. हा, म्हणजे आपल्या सवय हे सकाळी त्या गाडीवर बसानं, दुपारला त्यांनी चहा प्यावानं, संध्याकाळी त्यांना वडापाव खावानं, 0 मतदान वस्तीवर चौथाल दी देवानं आणि निवडणार 5वा निवडणार का त्यानं गाडीने पुढे जावानं, तर त्यांनी गुलाल लेवानं अंगोरवडानं मी तुम गंभो ढडांग असं नको. कलियुग वाईट आहे. कसं आहे. वाईट आहे. बरं जाऊ द्या, माझं मत जाऊ द्या. नाथ बाबांनी सांगितलं. बरं आधी करून संत कबीर महाराज म्हणतात. कबीर महाराज सांगतात अरे कलियुग कसा आहे माहिती का. आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, माता पिता को कोई ना माने, माता पिता को कोई ना माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बैमान दुनिया आई रे. कलियुग कसा आहे. माता पिता को कोई ना माने. संत बोलतात खोटं बोलत नाही, खरं बोलतात. संतांनी सांगितलं माता पिता को कोई ना माने. मग कोणाला माने. अरे का बडा ब्रह्मचारीत बसेले. कोणाला माने. अरे 2 दिवसाची आलेली पत्नी तिचा घरामध्ये सन्मान होतो. आई वडिलांना कोणी मानायला तयार नाही. कबीर महाराज म्हणतात अरे कोणी मानायला तयारच नाही. याच्या पुढे जाऊन कबीर महाराज म्हणतात बनवासी को कोई ना माने, बहनवासी को कोई ना माने, मग कोणाला माने. विनेकरी बहीणवासीला कोई ना माने, मग साले को बहुमान, साले को बहुमान. म्हणजे बहीण भाषेला कोणी मानणार नाही आणि सालीचा सन्मान केल्याशिवाय राहणार. बापरे काय हुशार आहे तो ना. म्हणजे सालीला कोणी बहीण भाषेला कोणी मानणार नाही. अक्षय दिवाळीला बहीण भाषेकडे पाहणार नाही, अक्षय तृतीयेला पाहणार नाही. पण सालीचा नुसता वाढदिवस येऊ द्या. हो वाढदिवस येऊ द्या. मी गावाचं नाव सांगत नाही कारण मी जे मला भेटले ते त्याच गावाचे, म्हणून मी जे जसं सांगत नाही. त्या गावात आम्ही सत्याला गेलो. कीर्तन होता. असं हरिपाठ संपला निघालो. दासगो तिकडनं आले. दासगो आम्हाला म्हणायला लागले म्हणे महाराज संध्याकाळी या, वाढदिवस आहे, आशीर्वाद द्या. आता ते आम्हाला असा समज नाही कोणा वाढदिवस आहे. आता दासगो 60 वर्ष ना झाला जर आपल्या सांगितलं ते नात ना कोणा तरी होईल. मग आम्ही काय केलं हरिपाठ संपला फिरण्याकरता गेलो. मग तिकडनं आल्यानंतर तिकडनं लाऊडस्पीकरचा आवाज आला आणि मग आम्ही यांना सांगितलं म्हटलं चला आपणही जाऊ. अरे पण जाताना काहीतरी घेऊन जाऊ. पान टपरी होते तिथून 5-5 रुपयाचे बिस्किटचे पुढे खिशात टाकले. गेलो तिथं एवढ्या गर्दीमध्ये पूर्ण फुल मंडप. एवढ्या गर्दीमध्ये मागे आम्ही उभे. पण त्या दासगोचे लक्ष आमच्यावरती गेलं. दासगो म्हणे महाराज पुढे या पुढे या. आम्ही गेलो एवढ्या मान सन्मानात पुढे गेलो आणि मग त्या काही एवढा मोठा असा स्टूल ठेवलेला त्याच्यावरती हो हा केक केक काय काय चालेल महाराज. हा तो केक केक केकला ती मेणबत्ती आणि मग ती मेणबत्ती लावून आम्हाला असं वाटलं कोणातरी लहान पोरीचा असेल. पण दास बोले जवळ खरं आणि दास बोले विचारून दास वाढदिवस कुणा म्हणे म्हणा सालीना. आणि साली होती 52 वर्षनी. किती 52 वर्षनी सालीना वाढदिवस दास बोली त्यांना घर ठेवा.
तो बी इतला बारीक ठेवा आणि मग ती मेणबत्ती फुकाले लागायला लागली. असे फुकताना ते आपल्या काही माहिती नाही, असं फुकली जाते बुवा. केक वरती ते मेणबत्तीने ती ताई आजी फुकायला लागली. पण फुकता फुकता आजीना दातना पत्ता नाही, कारण कवचे बाहेर काढेल होतं. दात नाही आपल्याला, 3 दातना पत्ता नाही आणि आजी फुकायला लागली. भाऊ दकी काय राहणार, हवा कमी पण आहे जास्ती. दात नाही बट पाणी बाहेर पडेल फुकायला लागली. आणि मग त्या आजीने कापांना हॅपी बर्थडे यू यू म्हणजे येऊ येऊ नको भाऊ, जाऊ जाऊ. आणि मग तो दात महाराज हा म्हणा केक ते खाई जाऊ. अरे तुला केक चिम दिला होता का मला सांगा. कलियुग दृष्टांत संपला. आपल्या सिद्धांताकडे या. कलियुग एवढा वाईट आहे, बहिरभाषेला मानायला तयार नाही, आई वडिलांना मानायला तयार नाही. आणि मग एवढ्या वाईट कलियुगामध्ये तुम्ही म्हणतात कलियुगचा वाईट आहे, संत महात्मे म्हणतात कलियुग वाईट आहे. मग या वाईट कलियुगामध्ये काय चांगलंय हो, काय चांगलंय? वेद श्रुती माता रामायण ग्रंथ तुम्हाला हे शिकवतं काय चांगलंय. उंच हात केले, पूर्वी लोक दौंडी द्यायची, तसं श्रुती माताने उंच हात केले आणि दौंडी दिली. कलियुग कसा आहे, कलियुग कसा आहे त्यावेळेस श्रुती माता म्हणतात कलौ नास्तेव 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 गतिर्ण्यतः. कलियुग नास्तिके नास्तिके नास्तिके. पण या कलियुगामध्ये एक चांगला गुण आहे. कोणता गुण? हरिर्नाम 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 केवलम. कलौ नास्तेव नास्तेव. यत्ते दशमी वर्षम त्रेताया महेनेनच द्वापार्याश्रमासेन यहोरात्रेन कलौततः. कलियुग वाईट आहे पण यहोरात्रेनं कलौततः. देवाची प्राप्ती करण्याकरता यहोरात्रेनं 1 दिवस आणि 1 रात्र, 1 दिवसात आणि 1 रात्रमध्ये त्याचं चिंतन करा. तो तुमच्या आमच्या समोर साक्षात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा कलियुगाचा प्रताप आहे, हा कलियुगाचा महिमा आहे. मग या कलियुगामध्ये काय केलं पाहिजे? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायणा देईल वेणे, तेने नारायणा देईल वेणे. महाराज माझा देव उदार, एवढा उदार आहे, एवढा उदार आहे, किती उदार आहे. अरे त्याच्याकडे पोहे घेऊन गेला. काय घेऊन गेला? पोहे घेऊन गेला. परिणाम माझ्या देवाने काय दिलं? गाव सोन्याचा दिला गा. त्या सुदाम देवाला गाव सोन्याचं दिलं. रात्रंदिवस चिंतन केलं, शबरी मातेने चिंतन केलं. माझा देव एवढा उदार आहे, साक्षात शबरी मातेजवळ जाऊन शबरी मातेला दर्शन दिलं. काय पाहिजे तुम्हाला अजून? नुसतं महादेवावरती जाणे आणि नुसतं पाणी बस टाकणे यांनी काय महत्व नाही. अरे गेलं पाहिजे देवाजवळ, शुद्ध अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. तुमच्यातलं नाही सांगत मी, आमच्या गावातलं सांगतो. आमच्या गावामध्ये सुरुवातीला प्रदीपजी मिश्रांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस अगोदर आमचा महादेव होता पण बिचारा एकला बशी, कोणी जाईल. जेमतेम चमत्कारचा घरात लोक नमस्कार करायला लागले. काही असो, हिंदू धर्म जागृत झाला. कसं का असे ना, हिंदू धर्म जागृत झाला. देवाजवळ जायला लागल्या, महिला मंडळ आई गर्दी जायला लागली, आई गर्दी जायला लागली. शबरी मातेचा भाव अंतकरणामध्ये ठेवा, जनाबाईचा भाव अंतकरणामध्ये ठेवा, मीराबाईचा भाव अंतकरणामध्ये ठेवा. त्यांचा भाव, मीराबाईचा भाव अंतकरणामध्ये ठेवला ना, किती संसारामध्ये विष येऊ द्या, तुमचा अमृत झाल्याशिवाय राहणार. अरे जनाबाईचा भाव तुमच्या अंतकरणामध्ये ठेवा, किती त्रास झाला
तुमच्या हातातली भाकर सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशिवाय पण तेवढा भाव आमच्या अंतःकरणामध्ये नाही ना हो. तेवढा भाव नाही ना. अहो आमच्या गावामध्ये महिला मंडळ आई लाईन लागायला लागली, आई लाईन लागायला लागली. मला असं वाटलं वा 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 वा, काही असू दे बिचाऱ्या देवाजवळ यायला लागले. माझी आई जायला लागली. मी आईला विचारलं आई तू पण जायला लागले हो. आणि मग त्या महादेवावरती पाणी टाकलं, पाणी आणलं. बडा गरमा शिकली दिलं. थोडस होतं मला पाहिजे दिलं. मला चांगलं वाटलं कारण देवाचं अमृत आहे, केलं पाहिजे. मस्त वाटलं. थोडस उरलेलं होतं, हातमा लिहिले ना, अशी करली ना, दकी काय राहणार. मन महिना गुडघा तो इथला देव गेला आहे का? हा आई नुसतं मन मायना सांग पण आडे गुडघ्यानच म्हणे माया अशा. हा आहे का? भाव नाही ना हो. बरं दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो, पाणी मारत होतो, अशी गर्दी होती. मग देवपूजा करणारे काही प्रमाण आहेत, काही नियम आहेत. आम्ही माझ्या देवपूजाला बसणी अशी दैन मांडी बसस. पहिले त्या बाया दयेत असं मस्त बसणी, एका बाजूला ते पूजेचं ताट, एका बाजूला हे, मग ते पूजा काढणे, मग बांगल्या बाया अशा आई आते आवडी सळ आवडी अशा गणन मंदिरच ना बाया बाया लढाया होई जायले, पूजा करायला जायला लढाया करी ती घरी येते. आणि मी तर गेले. एवढंच नाही, जर नुसत्या उभ्या राहिल्या तरी शांत उभ्या राहणार नाही. काही मावल्या करतात हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्या मंत्राचा जप करतात. पण काही बिचाऱ्याच्या विचारते नाही ठगू काय सांगू. आई पाचाई कोणती दुकानावरती निघतो तू मंदिरावर मागवले पाणी टाकायला जायले का पाता विचारायला जायले. अंतःकरणात भाव नाही ना हो. अंतःकरणात भाव ठेवा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणात भाव राजा दशरथाचा होता. राजा दशरथाला कळालं माझ्या काय प्रारब्धामध्ये काय आहे, माझ्या कर्मामध्ये काय आहे, हे राजा दशरथाला अगोदर कळालं. पहा तुम्हाला एक याचा मर्म सांगतो. रामायण प्रत्येकाच्या घरामध्ये रामायण असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? रामायणामध्ये राम भावाभावाने कसं वागावं, सासू सुनीने कसं वागावं, सावत्र दिराने कसं वागावं, हे रामायण शिकवतं. रामायण हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये रामायणाची गरज आहे. पण खरं सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये काय चालू आहे? रामायण आहे काय? नाही राहिलं हो. प्रत्येकाच्या घरामध्ये महाभारतच चालू आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत महाभारतच आहे. सून लवकर उठत नाही, पोराचा डबा करत नाही, सासू सुन्नी मागे लागी जा. पोरगा उठत नाही, बाप पोऱ्यां मागे लागी जा. सकाळपासून महाभारत सुरुवात होते. हल्ली रामायणाची गरज प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. याच्यातला मर्म एक लक्षात ठेवा. प्रारब्ध आपणच ओळखायचं. तुकोबाराय सांगतील आणि मग आम्ही प्रारब्ध सांगू असं नाही. रामायणातला हा सुंदर कथाभाग तुम्हाला मला प्रारब्ध ओळखायला लावतो. राजा दशरथ शिकार करण्याकरता गेला. राजा दशरथाला माहिती होतं माझ्या उदरी देव जन्माला येईल, पण माझं प्रारब्ध माझं कर्म कसे असेल बघा. अरे ज्याच्या उदरी देव जन्माला आले ना त्या देवाची मांडी त्याला सुद्धा भेटली. आणि ज्याच्या जवळ आला नाही, कुणाचा नाही, जातीचा नाही, पातीचा नाही, पण भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, त्याच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि त्याने जीव केलं. वा वा, राम राम, राम राम, जय श्रीराम, जय श्रीराम. वा वा. बघा बिचाराला पिछले साल भी दिया था 100 रुपए. वाह वाह वाह, धन्यवाद. ताली बजाओ बिचारे के लिए. अरे जटायूला जगाचा बाप गतीने भरता प्रभुत्साक्ष निवास श्रवणम श्रोत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमयम. हे सत्ता ज्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. तो जगाचा बाप आज अवताराला येतो. त्या जगाच्या बापाची मांडी त्या जटायूला मिळते. महाराज किती भाग्यवान असेल, किती प्रारब्ध त्याचं बलवत्तर असेल. आणि ज्या बापाच्या उदरी जन्माला आला त्या बापाचं प्रारब्ध कसं पडका असेल हो. विठ्ठल
सेवा आहे. मला बी 8 दिन ठेवता का तुम्ही 8 दिन? बरं विजय काल दिवसा कीर्तने कोण ठेवली? वा वा काय राहिली आप्पा चिठ्ठी काय? त्याने मावाना कागद थोडी जायला होता हो. माझ्यासाठी काही नवीन नाही, जुनं नाही, बरे नवीन नाहीये. सुरुवातीला मला आपल्या ट्रस्टी मंडळींना सुरुवातीला म्हणजे 2006-07ला कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि ते जे आपलं कीर्तन होतं ना ते मला वाटतं ते अशा इकडे असं तोंड होतं वाटतं त्यावेळेस. तेव्हापासून तर आता येणं झालं. आदरणीय नाना महाराजांनी मला जवळजवळ 4 वर्षापासून तारीख मागत होते पण तारीखच बसत नव्हती. नंतर श्री संत प्रेममूर्ती मीराबाईंची पुण्यतिथी ज्यावेळेस आळंदीहून गुरुदेव नरसिंह बाबांच्या सानिध्यामध्ये राहून इकडे आलो होतो त्यावेळेस समस्त राजपूत परिवाराने ती पुण्यतिथी त्या ठिकाणी ज्यावेळेस साजरी केली त्यावेळेस पहिले सुरुवातीला कीर्तन तिथं एक केलं, एक आपल्या सप्ताहामध्ये केलं आणि आता हे 3रं येणं झालं. ते पण इतक्या वर्षात येणं झालं, 4 वर्षापासून मागत होते, तारीख बसत नव्हती. आज जेमतेम तारीख घेतली तर आज मिरवणूक आणि अशी टाइम लिहून आता जय विठ्ठलकरांना टाइम आणि मन कीर्तन सुरू होईल. असू द्या काही काय असे ना, जसा समय असेल तसं माणसाने केलं पाहिजे. माझा विषय इथं चालू होता. भगवान परमात्मा आज अवताराला आले. अवताराला ज्याच्या उतरे आले ते राजा दशरथ होते. पण राजा दशरथाला मला एक विचारायचं तुम्हाला, राजा दशरथ शिकार करण्याकरता गेले पण शिकारीसाठी जिथं गेले तिथं शिकार भेटले नाही. परिणाम असा झाला जिथं शिकार येणारे त्या तलावाच्या समोर झाडावरती बसून राजा दशरथाने अनुसंधान साधला, धनुष्याला बाण लावला. परिणाम त्याच रस्त्याने श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रा करण्याकरता नेत होते. त्याच ठिकाणी काय प्रारब्धाची गती बघा, प्रारब्धाची गती बघा कशी आहे. आपल्या श्रीमंतावरती आपण गर्व करू नका, आपल्या श्रीमंतेवरती आपण गर्व करू नका. अरे श्रीमंत कोणाची टिकत नाही आणि गरिबी कोणाची राहत. एक लक्षात ठेवा, प्रारब्ध आहे, प्रारब्ध असा आहे. आज तुम्हाला मी श्रीमंत दिसेल पण उद्या मी गरीब झालेला तुम्हाला नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही. पिढी फक्त एक म्हणते, नेतीची संपत्ती असेल तर 3 पिढ्या खाईन, अनितीची संपत्ती असेल तर तो जिवंत असेपर्यंत मुलगा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या श्रीमंतीवरती आपण कधी अभिमान बाळगू नका, कधी अहंकार ठेवू नका, स्वतःवरती कधी अहंकार ठेवू नका. जिंदगी एक पल की जिंदगानी, एक पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. एक पल की जिंदगानी, एक पल की जिंदगानी, मलमल के तूने अपने इस तन को है सजाया, ये तो की खुशबू से मगे शरीर काया. काया ये साथ होगी, काया ये साथ होगी, ये बात ना भुलाना, बरसों के तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. एक पल की जिंदगानी, एक पल की जिंदगानी, एक पल की जिंदगानी. अहंकार ठेवू नका या शरीराला, अहंकार ठेवू नका. पहा सुंदर अशी ट्रस्ट मंडळी आहे, एक एका जातीचा नाही, पूर्ण समाजाचे पूर्ण ट्रस्टी आहेत. पण कसे फुलहार दिसतात तशी ही ट्रस्ट मंडळी दिसते. पण या ट्रस्ट मंडळींना विचारा, हे जे तुम्ही एवढं मोठं उभं केलंय भव्य दिव्य स्वरूपाचं, किती वेदना तुम्हाला सहन कराव्या लागल्या, किती समाजासमोर जावं लागतं. अरे ज्या समाजासमोर कधी आम्ही कोणापुढे नतमस्तक होत नाही त्यांच्या समोर सुद्धा आम्हाला एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं हे सर्व उभं करण्याकरता त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं लागतं, हात जोडावे लागतात, प्रार्थना करावी लागते. का? त्याचं कारण आहे. काय कारण?
राजा दशरथ शिकार करण्याकरता गेला, शिकार भेटली नाही, अनुसंधान साधला, नेमकं श्रावण बाळ पाणी घेण्याकरता आले, बुडबुड 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 आवाज आला, दिसलं कोणीतरी स्वापन पाणी पिण्याकरता आले आणि त्या दिशेने धनुष्यबाण सोडला. पण जसा सोडला तसा कोणाला लागला? कोणाला लागला माय? श्रावण बाळाला लागला. अरे श्रावण बाळाला धनुष्यबाण लागला, आई आई म्हणून तिथंच पडले, मूर्छित झाले. तिकडनं पळत पळत राजा दशरथ आले, पाहिलं श्रावण बाळ आणि मग पाणी घेऊन तिथं गेले. पण तोपर्यंत पुत्र संतान नव्हती. पण ज्या वेळेस श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला, पहा प्रारब्ध कसं आहे, प्रारब्ध कोणाला चुकवता येत नाही, हे आपल्याला ओळखायचंय. आज जर तुम्ही पाप करत असाल, ते पाप तुम्हाला भोगणं आहेच, ते भोगावंच लागतं. कोणी असू द्या. राजा दशरथ देवाचा बाप होता, राजा दशरथ चक्रवर्ती सम्राट होता. पण एक न कळत झालेली हत्या परिणाम मुलं कोटी जन्माला आले, त्यांना वनवासही मुलांना घडला, पण मांडी भेटली नाही, राम राम म्हणून मरावं लागलं. प्रारब्ध कोणाला चुकवता येत नाही. आणि हेच जगद्गुरु तुकोबाराने सांगायचं, हे देवा, हे भगवान, हे प्रभू, माझं प्रारब्ध उत्तम आहे, मी मानतो आणि मानही का, त्याचं एकमेव कारण आहे पहिल्या चरणामध्ये. कामाला जाणार का उद्या? नाही, कामाला जावं. पण माझ्या भजनी मंडळींचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी शहरातल्या बरं का, खेड्याचं नाही पण शहरातला दिवसभर काम करणार आणि पुन्हा तुमच्या आमच्यासाठी इथे येऊन स्टेजवरती 2 तास उभं राहणार, पुन्हा हरिपाठ काकडा आणि पुन्हा आपली नोकरी करणार. मला शहरातलं जीवन हेच आहे. कोणतं? हेच आहे जीवन. म्हणून कर्म चांगला असू द्यावं. कर्म प्रारब्ध कोणाला सुटत नाही, कसंही वागा, प्रारब्ध भोगावं लागतं. बा काहींचं प्रारब्ध एवढं उज्ज्वल झालं, काही अंगाच्या कपड्यावरती इथं आले, काय अंगाच्या कपड्यावरती आले, आज करोडोची प्रॉपर्टी, करोडोची. प्रारब्ध बलवत्तर. काय प्रारब्ध बलवत्तर आहे. काही या ठिकाणी राहिले, भरपूर पैसा कमवला, पण पैसा जवळ राहिला नाही. का? प्रारब्ध. प्रारब्ध कोणाला चुकवता येतच नाही. देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध चुकवता आला नाही. श्रावण बाळाची हत्या झाली, अरे तू पुत्र करून मरशील, मरावं लागलं, प्रारब्ध कोणाला चुकवता आलं नाही. करमे दशरथ योगा मेला, करमे दशरथ
ज्ञानोबाने वर्णन करा. करमे दसरात वियोग मेला. कोणत्या वियोगाने मेला? कर्माने मेला. कर्मे रावण क्षय पावला. काय रावणाचं कर्म वाईट होतं? अरे 80,000 पत्न्या होत्या. किती होत्या? 80,000 पत्न्या होत्या. अंतःकरणातला काम तसा शिल्लक राहिला. सीतेवरती दृष्टी गेली, क्षय पावला. काय झाला? कर्म कोणाला चुकवता येत नाही, म्हणून तुम्ही या कीर्तनामध्ये काही नाही घेऊन गेले तरी चालेल. आपली गरिबी असू द्या, पण आपलं कर्म चांगलं करा. काय करा? कर्म चांगलं करा. पहा, अपंग होता, कोणत्या समाजाचा होता, कोण होता, महाराष्ट्रीयन होता का परप्रांतीय होता, ते तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, पण तरी सुद्धा काही का असेना कुछ तरी चालू आहे. आला काही का असेना, पूर्ण तर फुलाची पाकळी देऊन गेला. हे त्याचं कर्म भविष्यात त्याला कामा आल्याशिवाय राहणार. आपण टाळी वाजू नका. आपणही तसं काहीतरी करा. कर्म चांगलं करत राहा. वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करा. काय करा? चांगलं कर्म करा. पहा, मरीच मामा, काय मरीच मामा, रावण मरीच मामाकडे गेला आणि सीतेची वासनांतकरणामध्ये रावणाची शिल्लक होती. तिथं गेला, मरीचाला सांगितलं, मामा एक काम करा. काय करा? त्या पंचवटीमध्ये त्या वनात सीता आणि राम आहे, लक्ष्मण हे, तुम्ही एक काम करा. सीते समोर तुम्ही जा, पण कसे जा? सोनेरी हरण. कसे जा? सोनेरी हरण बनून जा. का? जर तुम्ही सोनेरी हरण बनून गेलात, माय माऊली हो ऐका, हे तुमच्यासाठी, जर तुम्ही सोनेरी हरण बनून गेलात तर सीतेला मोह होईल. काय होईल? मोह. कोणाचा? हरणीचा. कोणती हरणा? कसा ना मोह होईल? अक्का नाही, कसाला मोह होईल? सोनाना. सीता कोण होती? लक्ष्मीनं रूप, साक्षात लक्ष्मी, पण तरी सुद्धा सोनाना मोह काय आवराय ना. कोणवरी? कोणवरी? ती सीता नका जनतेना पेपरे काढा, तपासा. आपण बी तशाच आहे. तिना मोह घ्या, नाही ते आपला जाई का? 1500 गोळ्या कराय नोट. आता नाही अण्णा इतका हुशार आहेत ना. आता नाव टाका, आधार कार्ड बरोबर अशात राहते ना. तथागत अपडेट करली ना ते बरी. 1500 कळाय 8 एकाने मला नाही माहिती, पण का जसे जसे करून लागेल त्याच्या बिचारे असे राहील, परीच राही ना. आता नाही, पण चांगलं असू द्या. सोन्याचा मोह सीतेला सुटला नाही. हे सोनं मला या सोन्याचा मोह काय माहिती. आमच्या गावाची एक अक्का इथं झाली होती कोरोना काळामध्ये. का बघेल होती? येऊन ते डोळ्यात ऑपरेशन करत. नेमका कोरोना लागल्या, आत गेली आणि नेमकं ती एक शेवटची रेल्वे होती, सापडली बिचारीला सुरत. काही इथून पुढून तरी बसली, सुरत मधूनच बसली. त्या कान नव्हता काय, त्या अशा लटक त्या टोंगर झुम्मर त्या बसेल होत्या. त्या लायला तर आणि मन मायले ते फॅशन सवय लगीन मध्ये जाईल. त्या टोंगाला खाली लोमटताना तो पदर अशा कधीच पुरा राहावा मी या कान उघडा दाखवली. तशी ती आकाना त्या कान उघडा. उद्याल गाडी थांबली. तिथून कोणी पाहिलं ती खिडकी होती, तिथे सलायना पत्ता नाही. आका अशी खाली बाहेर मान काढते, अशी बाहेर मान काढली. रेल्वे हळू सुरू झाली आणि जशी फास्ट व्हायला लागली, नेमकी आकाची मान अशी होती, अशी राहिली आणि भाऊ पयत होणार. जशी काय राहणार, कानात तोडी लई घ्या. काय कानात तोडी लई घ्या. एक झुम्मर तो टोंगल गायब. आका घरी आली, रडायला लागले, तोंड ढोकायला लागले. आजूबाजूचे लोक गेले, मीही गेलो तिथं आणि सांगितलं, आका जाऊ द्या रडू नका.
किती असेल 3 ग्राम 4 ग्राम 5 ग्राम रडू नका. अरे जीवले जर आहे ती होती भेटी जाईल. कशाला रडता तुम्ही? पण अक्का काय आवाज अक्का फुसू 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 रडणं सुरू अक्कानं. आणि मग रडता रडता अक्का म्हणे भाऊ ते काय म्हणावं होतं हा कुणाबी नाही ठगून मागितलं जा होती. हो म्हणा बाप ऐकितलंय लागे ना बागे तिसरी जागी तिसरी न लई जाय तर अजून मग काहीतरी बोलावं लागेल म्हणून मी अक्का सांगितलं अक्का रडू नका रडू नका. अरे ठगूचा असू द्या का सकूचा असू द्या देऊ बनवून जीवात जीव येतोपर्यंत काय हरकत काही चिंता करू नका देऊन टाकू आपण. मग अक्का रडता रडता म्हणे नाही ना भाऊ ते काय खरं होतं हा खरं बी नाही. काय होतं म्हणते खोटं बेंटेक्स न मला सांगा बेंटेक्स न जर तुम्हाला कान तोडस होईल खरंच होणं काय करी. मग एक काम करा ताई आधी एक काम करा कीर्तन 10 मिनिटं थांबलंच उठा बठस सोनं काढी ज्ञाने ठेवा आमले मंदिरने काम माई. नाही द्या भाऊ नाही ना भाऊ मनमायनी एकच बकरी होती तिला 3 बोकड्या व्हाय ना त्या याच ना फेका मग मनमायनी करी दे नंतर का देऊ नको देवा. ऐका आई आपल्या विषयावरती ते सोनेरी हरण बनण्याकरता मरीचाला रावण म्हणतोय अंतकरणामध्ये कामराज जागृत झाला सीतेविषयी. आणि मग मरीच मामा म्हणतो रावणा अरे मी नाही जाणार त्यांच्या जवळ. अरे ते लहान होते ऋषींच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता राम लक्ष्मण होते ना लहान होते त्यावेळेस बिनपिछाडाचा बाण मारला समुद्राच्या तिकडच्या बाजूला 6 योजन लांब पडलो. आता ते मोठे झाले आणि मी जर त्यांच्या समोर गेलो तर मला जिवंत ठेवणार नाही. पण पहा किती चाणक्य होता मरे रावण म्हणतोय मामा एक कदाचित तुम्ही जर तिथं जाऊन सोनेरी मृग नाही बनणार तर इथं मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. पहा काय राक्षसी बुद्धी होती पण काय विचार होते. मरेच मामा मनातल्या मनात म्हणतो अरे इथं राहून या अधर्मी रावणाच्या हातून मरण्यापेक्षा तिथं जाऊन रामाच्या हातून मरून निदान सद्गती तरी प्राप्त होईल. काय सद्गती तरी प्राप्त होईल. अधर्मी रावणाच्या हातून मरून अधोगतीला जाण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मेलो तर सद्गती प्राप्त होईल. तसं कर्म करा चांगलं कर्म करा वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करा. हेच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रारब्ध कोणाला सुटत नाही म्हणून दंडनेमी मानी नापुले संचित राहील ऐसे प्रीत तुझे नानी. तुझ्या नावावरती माझं प्रेम आहे तुझ्या नावावरती माझा विश्वास आहे. मग महाराज तुमच्या नावावरती जर विश्वास असेल तर नामचिंतन करण्याचा परिणाम फायदा काय झाला तुमच्या जीवनामध्ये हे मला दुसऱ्या चरणामध्ये धन्य झालो आता याची संदेह नाही. 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 धन्य झालो आता
काय सुंदर आवाज रिमेक्स चाल म्हटली रिमेक्स एकच नंबर. जगत ऋतुकुमार म्हणतात माझं परत उत्तम आहे मी मानतो माने नाही का माझं प्रेम त्यांच्या नामावरती आहे तसं तुमचं आमचं सर्वांचं प्रेम त्याच्या नावावरती आहे हे मी गृहीत धरतो आणि सर्वांनी त्याचं एक मोठ्या मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहाने त्याचं एक वेळ चिंतन करा. विठोबा कीर्तन किती वाजेपर्यंत ऐकणार तुम्ही? एक दोन तुम्ही का म्हणे आज जाऊच पेड तिच्यात जगाचा बाप आज अवताराला यायला आला आहे हिंदू धर्मामध्ये त्याचा उत्साह आपण मोठ्या प्रेमात आपण साजरा करतोय. सर्वांनी हात उंच करा. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम
जय हो. प्रारब्ध कोणाला चुकत नाही. प्रारब्ध भोगावंच लागतं. म्हणून प्रारब्ध करताना आपलं कर्म करत असताना माणसाने विचार करूनच कोणतंही कर्म करा. माय मावले तुम्ही काही करा पण विचार करून करा. पहा आज जर तुम्ही सुनेला त्रास देत असाल, ऐका, आज जर तुम्ही सुनेला त्रास दिला तर म्हातारपणी कर्म काय हुशार आहे तो, बरोबर. ज्याले दयेस ना बरोबर त्याला काही येस. समजीत जा, प्रारब्ध व्यवस्थितच करा, भेदभाव ठेवू नका. तुमच्याजवळ भेदभाव आहे. पुरुष मंडळ मन जे आहे, अंतकरण जे कठोर आहे, पण भेदभाव नाही. आमच्याजवळ अंतकरण मऊ आहे, लोण्यासारखं मऊ आहे माय तुमचं, पण भेदभाव आहे. जर मुलाचं लग्न झालं आणि नवीन नवीन सुनबाई घरामध्ये आली की बोलण्याची पद्धत आईची वेगळी होते. जर दोघं पती पत्नी बोलायला लागले तर आजी काय करते, जर शेजारींजवळ जाते. तिला काहीच आपल्या घरचं माहिती राहत नाही, पण स्वतःहून देऊन येते आपल्या घरची काय इज्जत, स्वतःहून देऊन येते. आणि मग तिच्याजवळ गेली का ठगो धक 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 धक. आजकालच्या मुला मुलींना काही लाजच नाही. आता आली लग्न होऊन आमचं, आम्ही ज्यावेळेस लग्न करून आलो 6 महिने बोललो नाही. कशा बोलतीय? 6 महिने आम्ही बोलत नाही म्हणे. 6 महिने. आणि आता का आज लग्न करून या कशा चावी राहिल्या, हिजले काही वाटतच नाही. सकू ठगून लुडे बोलत. आणि मग कालांतराने मुलीचं लग्न होऊ द्या, मुलाचं लग्न झालं की भेदभाव. मुलीचं लग्न झालं आणि तिकडनं जावई आणि मुलगी जर मोटरसायकलवरती आले तर काय म्हणते, धक धक ठकू कशा लक्ष्मी नारायणा जोडा दाखायला ना या का पुतळा दाखवत मग तुले घरना. पण घरापासून कर्म कोणाला चुकवता येत नाही. म्हणून घरात सुरुवात करा, कर्म चांगलं करा, वाईट कर्म करू नका. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या प्रारब्धाला माझ्या नशिबाला धन्यता देतो का. धन्यनी मानिना पुढे संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. तुझ्या नामावरती माझं प्रेम आहे. धन्यता का दिली? रामायणामध्ये सुद्धा धन्यता दिली. ज्याचा आपण उत्सव साजरा करतो प्रभू रामचंद्र, आणि शेवटी सांगता होते भक्तराज हनुमंतराय. त्या हनुमंतरायाच्या माय आईला सुद्धा धन्यता संतांनी दिली. पहा एवढं उदाहरण सांगतो, शेवेला पूर्ण राम देतो पण कान देऊ नाही का. रामायणामध्ये कथा भाग आलाय. ज्यावेळेस प्रभूंना वनवास घडला, प्रभू वनात गेले, रावणाला मारलं. आणि रावणाला मारून ज्यावेळेस वनातून निघत होते त्यावेळेस पुष्पक विमानामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता माता बसल्यात, हनुमंतराय उभे राहिले. आणि मग ते पुष्पक विमान वरून आकाश मार्गातून जात आहे. आणि ज्या भक्तराज हनुमंतरायांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी झाला ते आहे अंजनी माता. ज्या ठिकाणी ऋषमुख पर्वतावरती तप करत होत्या, त्या ऋषमुख पर्वतावरती अंजनी माता हनुमंतरायांना दिसल्या. रामप्रभू ओळखत नव्हते ही हनुमंतराची आई आहे म्हणून. आणि ज्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं प्रभूंना, प्रभू त्या समोर ज्या दिसतायत ना त्या चिंतन करताना श्रीराम जय राम जय जय राम, त्या कोण आहेत माहितीये का? म्हणजे कोण आहेत? त्या माझ्या आई आहेत, माझ्या मातोश्री आहेत. आणि ज्यावेळेस प्रभूंना सांगितलं हनुमंतरायांनी माझी आई, बघा हनुमंत प्रभूंना एवढा आनंद झाला, प्रभूंनी त्या क्षणाला ते विमान तिथं उतरवलं. आणि उतरवल्यानंतर ऋषमुख पर्वतावरती उतरवलं. आणि ज्यावेळेस समोर जात आहेत, समोर अंजनी माता बसल्या आहेत, प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी आणि हनुमंतराय सर्वांच्या मागे समोर गेले. प्रभू रामचंद्राने दोघं हात जोडले, साष्टांग प्रणिपात त्या आईंना केला अंजनी मातेला. आणि अंजनी मातेला साष्टांग दंडवत केल्यानंतर अंजनी मातेला हनुमंतरायाची स्तुती करू लागली. पहा बघा, स्तुती कोणाची करायची या दृष्टांतावरून हा सिद्धांत आहे. स्तुती कोणाची करायची? चांगलं जो कार्य करतो त्याची करायची का वाईट कार्य करणाऱ्याची स्तुती करायची, हे या शास्त्रामध्ये शिकवलं जातं. आणि ज्यावेळेस अंजनी मातेला सांगू लागले, आई या हनुमंतरायाचे आमच्यावरती एवढे मोठे उपकार आहे. काय उपकार आहेत या हनुमंतरायाचे? आई जर हा तुझा हनुमंत राहिला नसताना आमच्या सोबत तर सीतेचा शोध कोणी केला नसता. एवढंच नाही, त्या ऐरावण मैरावण राक्षसांनी आम्हाला कैद केलं होतं. जर हा हनुमंतराय राहिला नसता तर त्या ऐरावण मैरावण राक्षसांनी आम्हाला मारून टाकलं असतं. कोण म्हणताय? राम म्हणतायत. कोणाजवळ?
अंजनी मातेजवळ आणि स्तुती कोणाची करतायत? हनुमंतरायाची. मुलाची स्तुती आईजवळ. मला सांगा, सर्वसाधारण आमदार खासदार जर आला आणि आपल्या एखाद्या मुलाचं चांगलं कार्य असेल आणि ज्या वेळेस तो आमदार खासदार त्या मुलाची स्तुती त्याच्या बापाजवळ आणि आईजवळ करतो, त्यावेळेस त्या मुलाच्या आई वडिलांची छाती कशी होते? आनंद वाटतो का दुःख वाटतं? आनंद वाटतो. पण अंजनी मातेला दुःख व्हायला लागलं. वाईट कार्य केलं होतं का हनुमंतरायांनी? वाईट कार्य केलं होतं का? अरे चांगलं कार्य केलं होतं हनुमंतरायांनी, तरी सुद्धा दुःख वाटायला लागले. आणि मग पूर्ण वर्णन तुम्हाला ओवीत सांगतो, म्हणजे ओवीच्या द्वारे तुम्हाला त्याचं लक्षण कळेल. अंजनी माता म्हणतात, प्रभू म्हणतात, चौघे केला नमस्कार, काय बोले रघुवीर, माते तुझ्या कुमार थोर उपकार केला. काय केला उपकार? सीता शुद्धीने केले. काय केलं? सीता शुद्धीने केली, लक्ष्मणाची शक्ती हरले, लंका जाळून निर्दाळले राक्षस सेना. काय केलं याने? सीताची शुद्धी या हनुमंतरायाने केली. लक्ष्मणाला शक्ती लागली, ती शक्ती सुद्धा या हनुमंतरायामुळेच आली आणि माझे बंधू आज जिवंत दिसत आहेत. काय केलं याने? लक्ष्मणाची शक्ती हरली, लंका जाळून निर्दाळली राक्षस सेना. एवढंच नाही, आई रावण रावण जाना, गात करते आमच्या प्राणा, दोघे रूपे दोघे जना रक्षिले याने. आई एवढंच नाही, 18 पद्मवानर भार. काय केलं या हनुमंतरायाने? 18 पद्मवानर भार, श्रमे युद्ध केले फार, शिळा सेतू हा सागर समाप्त पै केला. आई जर हनुमंतराय आले नसते नाही, आज आम्ही जिवंत दिसलो नसतो. माझी सीतेचा शोध कोणी लावला नसता. आणि तिकडे पूल बांधला, सेतू बांधला. जर हनुमंत राहिला नसता तर सेतू बांधला गेला नसता. या हनुमंतरायाचे आमच्यावरती किती उपकार आहे. तो जेवपर्यंत प्रभू स्तुती करतायत, जेवढी स्तुती हनुमंतरायाची करतायत ना, तेवढे हनुमंतराय थरथर कापतायत. आणि समोर जी अंजनी माता स्तुती ऐकते ना, ते अंजनी मातेचे डोळे लालबुंद झाले. काही वाईट कार्य केलं नाही मुलाने, चांगलं कार्य केलं. जगाचा बाप स्तुती करतोय तरी आईचे डोळे लालबुंद झाले. आणि मग आई म्हणायला लागली, प्रभू शांत व्हा, शांत व्हा. अरे कोणाची स्तुती गाता तुम्ही? या हन्याची? हा माझ्या उदरी आला याची? तुम्हाला माहितीये का प्रभू माझ्या उदराची ताकद काय आहे? आणि मग अंजनी मातेने स्तुती केली, प्रभू शांत व्हा. मी सांगतो तुम्हाला, माझा ज्यावेळी हनुमंतरायाचा जन्म झाला ना, हा माझ्या उदरी का आला? हा गर्भात असताना माझा गर्भ का नाही गळाला? काय शब्द वापरले अंजनी माते. बघा माझ्या बगली पुराण सांगत नाही बरं का, नाथ महाराजांच्या ओव्या आहे. नाथ महाराज म्हणतात, आका माझ्या उदरी आला, गर्वी होऊन का नाही गळाला, आपण असता कष्ट विला श्रीराम माझा. प्रभू अरे हा माझ्या उदरी का आला? तुम्ही हा असताना कष्ट तुम्हाला दिलं प्रभू. सीतेच्या म्हणजे सीतेचा शोध झाल्यानंतर रावणाला मारण्याकरता तुम्हाला जावं लागलं. प्रभू माझ्या दुधाची ताकद तुम्हाला माहिती का? माझ्या दुधामध्ये किती ताकद आहे. माझ्या दुधाची पौडी, कडिकाळाची नरडे मुरडे, रावणादी कै बापुरडे, गुंगरटे काय. अरे रावण हे गुंगरासारखे प्रभू, कडिकाळाची नरडी मोडण्याची ताकद माझ्या दुधामध्ये. काय पॉवरफुल शब्द वापरले अंजनी मातेने. हनुमंतराय थरथर कापताय. आणि मग शेवटी अंजनी माता बोलायला लागल्या. बोलता 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 अंजनी माता म्हणतात, प्रभू तुम्हाला खोटं वाटतंय का? दुग्ध नहार सोडली त्रिखंड तेव्हा, त्या त्रिखंड नावाचा जो पर्वत आहे, नुसती दुधाची धार सोडली, 3 खंड पडले, त्याला त्रिखंड म्हणतात. म्हणून अंजनी मातेची एवढी मोठी ताकद. आणि अंजनी माता म्हणायला लागले, प्रभू त्या रावणाला मारण्याकरता तुम्हाला लंकेत जावं लागलं. प्रभू माझ्या वेणीमध्ये एवढी ताकद आहे बर का. ताई हो, अक्का हो,
तुमच्या वेणीमध्ये एवढी ताकद आहे. रामायण घडतं तुमच्या वेणीमुळे. रामायण घडतं ते तुमच्या वेणीमुळे आणि महाभारत घडतं ते अक्का. मी कोणाला दोष देत नाही बरं का, फक्त हे शास्त्र तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. सौभाग्यवती महिलेने कधी अंगावरचा केस कैचीने कापायचा हे माझ्या गुरुदेव नतुसिंग बाबांनी आम्हाला सांगितलंय. गुरुदेव मोठे बाबांनी सांगितलंय, स्त्री जी सौभाग्यवती महिला आहे तिने कधी केस कैचीने कापायचे नाही. जर कैचीने केस कापले पतिराजाचं निम्म आयुष्य कमी होत जात. काय होतं? आयुष्य कमी होत जात. महाराज हल्ली 40-40, 50-50 हजार रुपये आम्ही द्यायला लागलो आणि कुठं जायला लागलो? बुट्टी पावडर काय? बुट्टी पावडर मध्ये काय म्हणतं काय नाही, ब्युटी पार्लर. अरे माझा बाप 2च्या भावाने, 3च्या भावाने, 5च्या भावाने उचलतो. चांगलं लग्न व्हावं ही अपेक्षा ठेवतो. आणि माझी बहीण अरे काहीच नाही रे. काय खरं सांगा बरं, ज्यामध्ये मेकअप करीत बसती ना आई उन्मा लगीन 12 जी नवरी तयारी करायला पाहिजे ती तयारी करायला ती निवडे कोणी नाही. आणि याच तयारी करते ती असं वरती लाव लेप लाव लेप लेपवर लेप लेपवर लेप काही बाई दवी द वरून ऊन तप्त. नवरदेव म्हणे कपडे घालतोय अजून. बट्या बाया बिचाऱ्यात मंडपाई बसती. नवरदेव तिकडनं वाजत गाजत येईपर्यंत सूर्यनारायण बरोबर येतो. वरून मंडप तप्त आणि मस्त अशी लायल. वरून ऊन पडत बडा घामा अख्खा पळास्तर निघी जात जयंत शता खाती. का म्हणून रे, का म्हणून फॅशन करायची? करा जरूर फॅशन करा. माय मावदेव फॅशन करण्या आपला विरोध नाही, पण माझा बाप पैसे उचलतो ना त्याचं निदान कदर तरी करत चाला रे. आपल्या मुलीला समजवण्याचं काम आपलंय. अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये स्वतःहून आपण आपल्या मुला मुलींना सांगितलं पाहिजे, ए चला आवरा सर्वांनी कीर्तनात जाऊन बसा. अरे एक शब्द जरी त्याच्या कानावरती चांगला पडला ना, मुलाच्या कानावरती चांगला पडला ना, तो सुधरेल. मुलगीचा पाय जर वाकडा पडत असेल ना, एक का शब्द जर कानावरती चांगला पडला ना, की नक्कीच आपल्या आई आणि वडील आणि भाऊ याची मान खाली जाणार नाही अशी वागण्याचा ती प्रयत्न करते. बर का, कुठंतरी आपलं चुकतं, आम्ही एकटेच येतो आणि ते मात्र घरी मोबाईल मध्ये तसेच राहतात. वाईट परिस्थिती आहे. महाराज अमेरिकेने शोध लावला आहे. अजून थोड्या दिवसामध्ये आपला काळ तरी चांगला गेला, पण अजून थोड्या दिवसामध्ये ज्यावेळेस मुलं जन्माला येतील ना, बरं का, मुलं जन्माला येतील ना, ते कशी येतील माहितीये का? चालतील ते अशा चालतील का बरं का मोबाईल. कशामुळे? मोबाईल म्हणजे एवढं फॅशन. अहो सख्खे साडू जबरदस्त, सख्खे साडू. बाहेरून पत्नी म्हणते मधून, का हो बोला ना त्यांच्याशी. त्यांनी बोलत त्यांनी जोडे बोला ना त्यांच्याशी. काय बोलू? जग मारा आधी काय बोलू? सांगा बरं कुठं चालला आपला? कुठं चालला? म्हणून माय माऊली हो, जाऊ नका. अजून एक फॅशन येते. काय ओ आब्रो मी म्हणा दुसरा रे आब्रो आई फॅशन, आई नवीन फॅशन म्हणे. मी म्हणाली मदत बाहेरून आलो, साल्याचं लग्न होतं आणि घरात पाय दारात पाय पोरगी होती. मला पप्पा म्हणे पाणी बाहेर घ्या. मला खा तो पडदाच्या उचकायचा खा. एक जण अशी बशी अशी बशी मला अशी वाटणं म्हणे बाई का चालली रे भो.
डोळ्यात आणलं बाजूमा एक होतो किंवा तोंडमा एक दोरा होता हातमा एक दोरा अजून मला काय आज शंका होती मी बी दाखवत राहिलो तेव्हा नाही नाही तुम्ही बाहेर जा म्हणलं नाही मला पूर्ण दाखव नाही आणि दाखव भाऊ हा हे काय पण दाखा पहिले सुतार काम करे सुतार रंदा मारा तशी आडी असणार रंदा मारा माय मी तुमची टिंगट टवाळी करत नाही अक्का नारदाच्या गादीवरती राहून माय माऊलीवर तुमची टिंगट टवाळी करणार नाही पण सत्य परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणल्याशिवाय राहणार नाही का माहितीये का अरे आपला पती ज्यांना आयुष्य नाही ते चालले गेले कंपाळावरचा कुंकू त्यांच्या डोक्यावरती आता दिसत नाही तारुण्यामध्ये कुंकू पुसला गेला म्हणून माझी या ठिकाणी बसलेल्या नाही महाराष्ट्र नाही पूर्ण जगातल्या एकही मातेचा कुंकू आपल्या कंपाळावरती कायम स्वरूपी असावा एकही मातेला असं बिना कुंकूची माझ्या डोळ्यासमोर येऊ नये ही माझी अपेक्षा म्हणून हे सांगावं लागतं हे समाजाला बोलावं लागतं का बोलावं लागतं हा महाराज कुठेतरी समाज कुठेतरी एका बाजूला वा मार्गात चालायला लागला म्हणून हे सांगावं लागतं चला आपला विषय इथं होता अंजनी मातेने सांगितलं माझी एक लट सोडली ना तर लंकेला भांडून आणण्याची ताकद आहे प्रभू हसायला लागले अरे कुठं ऋषभमुख पर्वत आणि कुठं अंजनी माता बसल्या कुठं लंका आणि मग ते स्मित हास्य अंजनी मातेने पाहिलं आणि मग अंजनी मातेने लट सोडली जशी लट सोडली तशी पूर्ण लंकेला वेढा दिला नाही प्रभू रामचंद्राला दाखवली मी म्हणत नाही नाथ बाबा वर्णन करतात नाथ बाबा म्हणतात नाथ बाबांनी त्याच ओळीमध्ये वर्णन केलं नाथ बाबा म्हणतात हा का माझ्या उदर्याला गर्भी होऊन का नाही गळाला आपण असता कष्ट विला श्रीराम माझ्या दुग्धाची पवडी कडी काळाची नरडी मोठी रावणाधिक बापटी घुंगटे काय असत्य वाटेल रामा बोले दुग्धधार सोडली शैल्या उदर कोचवले त्रिखंड तेव्हा आणि मग अंजनी मातेने वेणीचा लट सोडली वेणी दांड परतविला लंके लागी वेडा दिला आलो रामा सीता खविला अंजनी माते आणि मग सीता बोले अंजनीशी का कोपशी बालकाशी रामे आज्ञा हनुमंताशी दिदली नव्हती आश्चर्य वाटे शे रामा म्हणे माते धन्य महिमा पाद पद्मे अवघे जना वंदिले भावे ध्यानेश्वर धन्यवाद मावळे तुकाराम साजरा करतायत असू दे एखादा दिवस माझ्या पुढे होत असतो कार्यक्रमाचा वेळ अभावी चालू असतं पण तरी सुद्धा वेळ अभावी माझ्या परीने माझ्या बुद्धीने माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे माझे श्रीगुरु माझे माता पिता यांनी जशी मला बुद्धी दिली तसा मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलाय पण पूर्ण अभंग नाही सोडवता आला वेळ अभाव वेळ कमी फक्त एक चरणात सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे म्हणून चांगलं असेल ते माझे गुरुदेवांचं वाईट असेल ते माझी बुद्धीचे दोष आहेत चांगले ते घेऊन जा वाईट असेल ते या ठिकाणी टाकून द्या वाईट असेल ते माझं मला परत करा नक्कीच मी पुढे काहीतरी सुधारवण्याचा मी प्रयत्न करेन आणि चांगलं असेल ते माझे गुरुदेवांचे माझे माता पितांचे तुमच्यासारखे जे अनुभवी लोक आहेत जे तुमच्या सारख्यांकडनं आम्ही श्रवण केलंय तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून पुनश्च या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे सतीशजी महाराज दर्शन महाराज मस्त सुंदर आमची पेटी मास्तर विनेकरी बाबा सुरुवातीला मी अशी मान का करत होतो माहिती का त्याचं कारण आहे मी एगो धाकला बाबा इग्यात उंच इना इग्या मोठा जागा इगे कमी एक गावले अशीच वेगळी मी म्हणून अशा उभा होतो नाचा नाचा मा बाबांनी जवळ इना आले टाका पुन्हा इना फुटी घे मना पेटा सुटी घे पुल्ल फुटी घे मना पेटा सुटी घ्या म्हणजे ती मॅच गुच्चू गुच्चू बाजी बाजी बाबा पण मस्त वय नसताना सुद्धा 2.5-2 तास असे विना धरून उभे राहतात हा सुंदर आमच्या बाबांचे आभार विनेकरी दादांचे आमचे आप्पांचे आभार आमचे नाना म्हणजे पूर्ण आपली भजनी मंडळ आहे आपली भजनी मंडळ ना
आमचे सर्व भजनी मंडळ, आमचे नाना, जे खाटूश्याम बाबा आता आपण जायला लागलो ना, ते खाटूश्याम बाबा आमच्या महाराष्ट्रामध्ये यांच्या गावाला आता मोठी यात्रा व्हायला लागली. कुरकाड्याला आता मोठी यात्रा व्हायला लागली. सुंदर